कारागृह भरतीसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. गट क च्या जागा आहेत. पूर्ण पदे पात्रता लक्षात घ्या. सर्वात पहिला पद आहे लिपिक, याच्यासाठी एकूण 125 पद आहेत. S6 ही वेतन श्रेणी असेल, म्हणजे सुरुवातीला जवळपास 28 ते 30,000 रुपये पेमेंट आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, ग्रॅज्युएशन पाहिजे याच्यासाठी. त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक, याच्यासाठी 31 जागा आहेत. A-सेट 25,500 ते 81,100, म्हणजे याचा पेमेंट जवळपास 35,000च्या जवळपास राहील. याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण लिहिलेलं आहे. मला वाटते याच्यामध्ये म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंट बनवण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे, कारण लिपिक जो पहिला पद आहे, वरिष्ठ लिपिकसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि फर्स्ट पद जो आहे लिपिक, याच्यासाठी 12वी प्लस टायपिंग वगैरे हे मागते, पण याच्यामध्ये दिलेलं नाही. माहीत नाही आता कोणत्या प्रकारचं आहे. ठीक आहे, नाही जर इथं मेन्शन आहे त्याच्यानुसार आपण पात्रता समजून घेऊ. त्याच्यानंतर लघुलेखक, याच्यासाठी 4 पदे आहेत. याच्यासाठी टायपिंग वगैरे शॉर्ट हँड स्पीड 100 वगैरे पाहिजे. ज्यांची पात्रता असेल ते भरू शकतात. याच्यानंतर मिश्रक पद आहे, याच्यासाठी 27 जागा. S10 पेमेंट स्केल आहे. HSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका, ठीक आहे. डिफॉर्म आवश्यक आहे. तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी, ठीक आहे, लायसन्स आवश्यक आहे, किंवा अनुभव असलेल्या प्राधान्य आहे, लायसन्स आवश्यक आहे. शिक्षकाच्या 12 जागा आहे त्याच्यामध्ये. SSC HSC, याच्यानंतर तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास, ठीक आहे, प्रौढ जे मोठे आहेत बडे बुजुर्ग त्यांच्यासाठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये फार्मसी जो आहे याच्यामध्ये, तर त्यांना ज्यांचा 10वी 12वी यांच्यापर्यंत डिप्लोमा आवश्यक आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, फार्मसीवाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर शिवणकाम निर्देशकसाठी S8 पेमेंट स्केल आहे. SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र, तसेच टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सुतारकाम लक्षात घ्या, 12 SSC, ठीक आहे, SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षणाचे सुतारकाम प्रमाणपत्र किंवा नाही सुतारकाम प्रमाणपत्र, तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणताय, प्राधान्य नाही म्हणताय, ठीक आहे. वरसुद्धा प्रमाणपत्र आवश्यक म्हणताय, 2 वर्ष. त्याच्यानंतर लक्षात घ्या, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, याच्यामध्ये भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण, HSC 12वी आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण, 1 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे, तेव्हाच फॉर्म भरता येते. काही आता मुलं येतात त्यांना माहिती नाही राहत बरोबर, तर काही लोक बरोबर माहिती नाही देत. तर माहितीसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. गावाकडचे गुरुजी आपला. इन केस काही नाही समजलं तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. बेकरी निर्देशक, याच्यासाठी 4 जागा आहेत, ठीक आहे. तर क्राफ्टमॅनशिपचे प्रमाणपत्र, बेकरी, याचा डिप्लोमा, जे काय प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे म्हणताय, ठीक आहे. तानाकार आहे, याच्यासाठी संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे, सूत व रेशीम कारखान्यातील आवश्यक वगैरे, ठीक आहे. तर तो संबंधित 2 वर्षाचा प्रत्येक जागी अनुभव मागत आहे या खालच्या पदांसाठी. वॅकन्सीजसुद्धा खूप कमी आहेत, 1-1, 2-2 आहेत. तर जे पात्र आहेत त्यांनी फॉर्म भरू शकता. कातारी 1 जागा आहे, गृहपर्यवेक्षक 1 जागा आहे, कनिष्ठ वगैरे, ठीक आहे. अशा पद्धतीने इकडे जागा नाहीत, 1-1 आहेत. त्याच्यामुळे मी जास्त काही इकडे डीपमध्ये घुसत नाही. परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना लक्षात घ्या. लिपिकसाठी मराठी 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण 25, ठीक आहे. 100 प्रश्न 200 गुणाची परीक्षा. मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित. वरिष्ठ लिपिकासाठी सुद्धा सेम पॅटर्न असणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा कालावधी लक्षात घ्या, 2 तास 120 मिनटं. लघुलेखकसाठी 60 प्रश्न 120 गुण आहेत, आणि बाकीच्या सगळ्या पदासाठी 60 प्रश्न 120 गुण, ठीक आहे. 15-30 15-30 15-30 15-30, ठीक आहे. अशा पद्धतीनं आहे. परीक्षा कालावधी 1 तास 20 मिनटं 80 मिनटे. व्यावसायिक चाचणी जे आहे याच्यामध्ये 40 मिनटं वेळ राहील. व्यावसायिक चाचणी म्हणजे डिपेंडिंग अपॉन कोणत्या फॉर्म भरता त्यासाठी तो राहणार आहे, ठीक आहे. टोटली ऑनलाईन परीक्षा राहील, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड, ठीक आहे. तर नागपूर वगैरे जवळच्या लोकांना, तुम्ही कोणत्या एरियात राहता त्याच्या जवळचा चांगला एखादी पहिला जो आहे प्राधान्य तो चांगल्या सिटीला द्या,
ठीक आहे. आणि बाकीच्या मग सेकंड थोडासा दूरचा अशा पद्धतीनं आहे. एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ज्यांचे 45% गुण नाही राहतील सगळ्या याच्यामध्ये तर ते नापास होतील. ठीक आहे. त्यांना विचारण्यात येणार नाही, म्हणजे काही मॅसेज नाही, इलिजिबल होणार नाहीत ते. ठीक आहे. तर हे कागदपत्र लागणार आहेत. ठीक आहे. SSC तत्सम एज्युकेशनल पुरावा, वयाचा पुरावा आहे आपल्याकडे, नावात बदल झाला असेल, EWS असेल कुणी, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय कास्ट सर्टिफिकेट असेल कुणाकडे, ह्या अशा गोष्टी तो नेहमीच राहतात म्हणा. ते हे आवश्यक आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र झाला, एक्सपिरियन्स असेल त्याचे प्रमाणपत्र. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. नॉन क्रिमिलियर जर OBC वगैरे असेल अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर जिल्हा वगैरे केंद्र निवडणे आहे. लिपिक व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद पदे सर्व पदांकरता प्रत्येकी खुला प्रवर्ग 1000 रुपये, मागासवर्गीय 900 रुपये. हे एवढी फी कशाला ठेवतात माहीत नाही. 300-200 बहुत झाले तरी पण कधी आता काय बोलू नाही शकत माणूस ना, काही करू नाही शकत. त्याची खंत वाटते विद्यार्थ्यांना. किती त्रास होते असेल. कोणी 20 फॉर्म भरत असेल तर सरळ 20,000 प्लस जाणे येणे खर्च ते किती. तर हे शासनाने थोड्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने थोडंसं लक्ष द्यावं, ही माझी विनंती आहे शासनाला. आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा मागणी करावी. अर्ज सादर करण्याचा कालावधी लक्षात घ्या. 1/1/2024 पासून 21/1/2024 रोजी 23:55 रात्री 12पर्यंत लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे फॉर्म भरण्याची डेट आहे. त्याच्यानंतर 21/1/2024 ते 23 त्याच दिवशीपर्यंत पेमेंट. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट होणार नाही. परीक्षेचा दिनांक व कालावधी तो नंतर वेळ आहे बहुत. आताच हे वांदे सुरू आहेत तलाठी वगैरे भरतीचे. हात होईल म्हणा वेळ. ठीक आहे. फेब्रुवारी-मार्चपर्यंत जाईल कदाचित मला वाटते. ठीक आहे. तर जर कुणाला माहिती वगैरे नाही समजली असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि सगळ्यांना, तुमच्या परिवाराला सगळ्यांना तुमचा पूर्ण हा नवीन वर्ष चांगला खुशीचा जावो. बिलकुल सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गावाकडचे गुरुजीकडून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत वाट बघा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.